नमस्कार मित्रांनो, मी विकास चराटकर आणि तुम्ही पाहत आहात उद्योग मार्ग। मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण उद्योजक आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे। कारण आज आपण भेटणार आहोत अशा तरुणाला ज्याने स्वतःचा व्यवसाय उभा केला, पण त्याचबरोबर शेकडो शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचं कामही केलं आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कृषी माल खरेदी केला जातो, त्यावर प्रक्रिया केली जाते, आकर्षक पॅकिंग केलं जातं आणि त्यांची विक्री संपूर्ण बाजारपेठेत केली जाते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा व्यवसाय नेमका कसा सुरू झाला, सुरुवातीला किती गुंतवणूक लागली, माल कुठून येतो, प्रोसेसिंग कसं केलं जातं, मार्केटिंग कसं केलं जातं आणि या व्यवसायातून कमाई कशी होते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला अशा व्यवसायाची माहिती मिळणार आहे जो शेतकरी आणि उद्योजक या दोघांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओला। तर उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे। आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार, मी शुभम वाळुंज, कविता ॲग्रो चाकण। शेजारी आमचं पिंपरी बुद्रुक म्हणून गाव आहे। आता आपण सध्या वाकी बुद्रुक मध्ये उभे आहे। 2007 मध्ये साधारणतः आम्ही कविता ॲग्रोचं काम वडिलोपार्जित व्यवसायातून सुरू केलं आणि 2017ला आम्ही याचं क्लिनिंगचा प्लांट बसून एक नवीन स्टार्टअप करण्याचा प्रयत्न केला। त्यातून आम्ही खूप शेतकऱ्यांचं म्हणजे आमच्या परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचं संघटन तयार करून ज्वारी, बाजरी आणि गव्हामध्ये क्लिनिंगचं काम सुरू केलं आणि त्यातून आम्ही साईज वाईज ग्रेडेशन, स्वच्छ प्रतवारी करून आमच्या ब्रँडमध्ये काही कॉमन पॅकिंगमध्ये पॅक करून B2B सप्लाय सुरू केला। किराणा दुकानदार असेल, फूड मॉल असेल किंवा ग्रोसरी शॉप असेल, यांना आम्ही सप्लाय सुरू केला। साधारणतः 2017 पासून आम्ही हे काम करत आहे। सर, आपल्या कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आता धान्य अवेलेबल आहेत? गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्य, त्याच्यामध्ये हरभरा असेल, मूग, चवळी, फुलगा, डबल बी, राजमा, काळा घेवडा असे सर्व प्रकारची कडधान्य जे शेतकऱ्यांकडनं उपलब्ध होतात तेच आपल्याकडे विक्रीला उपलब्ध असतात। आपण तर असतो कोणत्याही व्यापाऱ्यांकडनं माल खरेदी करून तो पुढे विकत नाही। जो शेतकऱ्यांकडनं आपल्याला उपलब्ध होईल, शेतकरी आपल्याला जे विक्रीला आणून देईल तेच माल आपण पुढे क्लीन करून प्रतवारी करून सप्लाय करतो। तुमच्या कंपनी मधला जो माल आहे तो ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण प्रोसेस कशी चालते? आपण सुरुवातीला आलेला माल कलर वाईज, साईज वाईज शॉर्टिंग करतो, रॉ मटेरियल शॉर्टिंग करतो। त्याच्यानंतर आपण तो क्लिनिंग प्लांटला लावल्यानंतर हौदीमध्ये टाकून तो सप्लाय क्लिनिंगला सोडला जातो। तर बकेट इलेव्हेटर मार्फत क्रशरमधून क्रशिंग होऊन पुढे त्याच्यातलं स्टोन बाजूला निघतात, मातीचे खडे वेगळे निघतात, काडी कचरा वेगळा होऊन आणि मग तो प्रतवारी होतो आणि 30 किलो पॅकिंगमध्ये आपण तो पॅक करतो। पुणे आणि PCMC एरियामध्ये असून इतरत्र आपण ब्रोकर मार्फत किंवा एजंट मार्फत पॅन इंडिया कुठेही पण सप्लाय करतो। पॅन इंडिया आपलं परचेस होतं आणि पॅन इंडिया आपला सप्लाय देखील होतो। जर एखाद्याला आपला जर माल घ्यायचा असेल, एखादा व्यापारी असेल किंवा एखादा मोठा दुकानदार असेल, तर त्याची पूर्ण काय प्रोसेस असेल बरं? त्यांना आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर देऊयात, त्या नंबरवरती ते कॉन्टॅक्ट करून B2B आपला माल सप्लाय करू शकतात। B2B साठी आपले होलसेलचे रेट वेगळे आहेत आणि त्या पद्धतीने ते परचेस करू शकतात आणि आपण त्यांना अराउंड 100 किलोमीटरमध्ये डिलिव्हरी फ्री देतो। त्याच्यामध्ये लेबर चार्जेस लागत नाही, कोणत्या प्रकारचा इतर खर्च किंवा छुपे खर्च जे लागतात ते कोणतेही आपल्याकडे लागत नाही। आणि सर्वात प्रथम सर, आज तुमच्या कंपनीमध्ये धान्य आहे, आज मार्केटमध्ये खूप सारे प्लेयर आहेत या क्षेत्रामध्ये काम करणारे, तर मला हे सांगा तुमच्याकडून त्यांनी का खरेदी केलं पाहिजे? तर आपण एकतर आपल्यामध्ये आपण कोणत्याही मिडलमन व्यापारी वापरत नाही। आपण जे शेतकऱ्यांकडनंच धान्य खरेदी करतो आणि तेच पुढे आपण सप्लाय करतो। दुसरी गोष्ट, आपण काय करतो की स्वतः क्लिनिंग करतो, स्वतः साईज वाईज ग्रेडेशन करून त्याचं पॅक करून A to Z सप्लाय म्हणजे शेतकऱ्यांपासून तर एंड बायरपर्यंत माल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण राहते। प्लस गुणवत्तेला किंवा एखाद्या वक्कलला कधी त्यांना काय अडचण आली तर ते आपण रिटर्न सुद्धा त्यांना घेऊन बदलून देण्याची आपल्याकडे शाश्वती आहे। क्वालिटी आपण तेच क्वालिटी जी आहे ती क्वालिटी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला हा 12 महिने सोर्स जो आहे आपल्याकडे सप्लाय तो अवेलेबल राहतो। आणि सर्वात महत्वाचं सर, जर एखाद्याला आपल्याकडून माल घ्यायचा असेल, समजा एखादा व्यापारी असेल, बाहेरच्या राज्यामधला असेल, असं गृहीत धरू आपण कर्नाटक मधला व्यापारी असेल, जर तुम्हाला ऑर्डर दिली तर ती त्यांना किती दिवसात डिस्पॅच होईल? साधारणतः त्यांच्या ऑर्डरची क्वांटिटी आणि पेमेंट टर्म्स कंडिशन वरती अवलंबून राहतात की त्यांना कशा पद्धतीने हवेत, पण एक साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये आपण त्यांना तो माल डिलिव्हर करू शकतो। सर्वात महत्वाचा प्रश्न सर, कोणताही व्यक्ती असेल, समजा एखाद्याला फॅमिलीमध्ये धान्य घ्यायचं असेल, व्यापारी असेल किंवा त्यांना एखादा व्यवसाय तुमच्यासोबत मिळून चालू करायचा असेल, तर तुमच्या धान्याचे जे रेट असतात ते रेट
आणि जे मार्केटमध्ये जे रेट असतात त्याच्यामध्ये सरासरी किती तफावत असू शकते? साधारणतः 2 ते 3 रुपये किलोची तफावत तुम्हाला नक्कीच दिसून येईल त्यामध्ये. सर, आपल्या कंपनीमध्ये जे धान्य आहे ते धान्याची A to Z प्रोसेस कशा प्रकारे चालते बरं, जे कंपनी ते ग्राहकापर्यंत? आपल्याकडं सुरुवातीला शेतकऱ्यांकडनं सॅम्पल्स येतात. त्या सॅम्पल्सवरती त्यांचा रेट ठरला जातो. तर रेट ठरल्यानंतर शेतकऱ्यांचा आपल्याला शेतकऱ्याला तो रेट योग्य वाटला तर शेतकरी ते माल आपल्याला इथे आपल्या प्लांटवरती आणून देतात. आणि दिल्यानंतर त्या सॅम्पल प्रमाणात तो माल आहे की नाही याची आपण खातर जमा करून घेतो. आणि ती खातर जमा करून घेतल्यानंतर माल तो मग आपण आपल्या लॉट वाईज प्रमाणे ती ज्वारी बाजरी आपण काय करतो, क्लिनिंगला वापरत असतो. क्लिनिंगला वापरल्यानंतर आपल्याकडे जी मशीन आहे ती बकेट इलेव्हेटरवरती काम करते. हे साधारणतः हौदी मालमध्ये माल टाकल्यानंतर तो बकेट इलेव्हेटरने लिफ्ट केला जातो. तो लिफ्ट केल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये क्रशर आहे, सेंट्रीफ्युगल क्लिनिंग सेक्शन आहे. त्याच्यामध्ये 4-5 चाळण्या असतात. त्या साधारणतः माल साईज वाईजमध्ये त्यातला काडी कचरा वेगळा करून साईज वाईज शॉर्टिंग करून पुढे देतात. त्यानंतर त्यातला मातीचा खडा वेगळा होतो, दगडी खडा वेगळा होतो मॅग्नेट डिस्टोनरच्या माध्यमातून. आणि मग पुढे आल्यानंतर ग्रॅव्हिटी सेपरेटरवरती तो साईज वाईज सेपरेशन केलं जातं. म्हणजे साधारणतः आपण 100 किलो जर रॉ मटेरियल जर टाकलं तर ते आपल्याला शेवटी आपल्याला 5 प्रकारामध्ये मिळतं. आणि मग ते आपण साईज वाईज ग्रेडिएशनवरती 30 किलोमध्ये त्याचं पॅकेजिंग करतो. आणि त्याचे ते क्वालिटी वाईज आणि साईज वाईज त्याचे रेट वेगवेगळे डिप्रिशिएट करून आपण ते मार्केटमध्ये सप्लाय करतो. आणि सर्वात महत्त्वाचं सर, आपल्या कंपनीमधला जो माल आहे ते आपण कोणाकोणाला प्रोव्हाइड करताय, कोणाकोणाला विक्री करताय? आता ते प्रॉडक्ट वाईज वेगवेगळं होतं. साधारणतः गहू असेल तर B2B ला जातो, म्हणजे किराणा दुकानदारांना पण जातो. आटा मिल असेल, मैदा मिल असेल, चपाती सेंटर असेल, केटरिंग सर्व्हिसेसवाले असेल, असा जातो. बाजरी असेल तर बाजरी B2B ला जाते, हॉटेल सप्लाय होतो. किंवा मशरूम्सला देखील आता खूप मोठ्या प्रमाणात बाजरीचा वापर केला जातो. तर अशा ठिकाणी सुद्धा आपली बाजरीचा सप्लाय करतो आपण. सर, मलाही सांगा, आज जर फूडचा जर विचार केला ना आपण, कोणतंही फूड असू द्या ना, त्याच्यामध्ये आज भेसळचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मलाही सांगा, आता जे धान्य आहे, समजा धान्यामध्ये पण अशी काही भेसळ आपल्याला मार्केटमध्ये होते का कुणाकडून? धान्यामध्ये बेसळ करणं सर शक्यच नाहीये मुळात. कारण आपण बेसळ करणारं कोणत्याही प्रॉडक्ट, जे आपल्याकडे जे धान्य पिकतं ते कोणत्याही प्रकारचं डायरेक्ट इटेबल प्रॉडक्ट नाहीये. त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला ते चक्कीला किंवा घरघंटीला देऊनच मग दळून ते तुम्हाला वापरावं लागतंय. 100%. फक्त साधारणतः काय होतं की बाबा 2 शेतकऱ्यांचा 4 शेतकऱ्यांचा क्वालिटी वाईज जो माल जो असेल तो आपल्याकडे एकत्र येतो. आणि तो आपण एकत्र बल्क क्वांटिटीमध्ये क्लिनिंग करतो. 4 शेतकऱ्यांचा 5 शेतकऱ्यांचा माल जो समजा 5 टन झाला 10 टन झाला तो एकत्र येऊन मग आपण तो क्लिनिंग करतो. असं वक्कल वाईज आपण काय क्लिनिंग करत नाही. हा, समजा जर ते एका शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात माल आहे, बाबा 200 पिशवी 400 पिशवी आहे आणि त्याचा 10 टन क्वांटिटी झाली तर तो लॉट आपण सेपरेट बनवला जातो. पण एखाद्या शेतकऱ्याने 5 बॅगा आणून दिल्या, 2 बॅगा आणून दिल्या, 3 बॅगा झाल्या तर ते आपल्याला सेपरेट क्लिनिंग करणं शक्य नाहीये. मग ते आपण फक्त एकत्र क्लिनिंग करतो. पण ते बेसळ नाहीये, ते धान्यच आहे. ते फक्त एकत्र आपण क्लिनिंग करून त्याची एक आपल्या ब्रँडनुसार क्वालिटी वाईज त्याची एक आपण गुणवत्तेपूर्ण आपण एक त्याचा प्रॉडक्ट बनवत असतो. आणि सर, सर्वात प्रथम मला हे सांगा, ज्यावेळेस तुम्ही कंपनीची सुरुवात केली होती सर, तर त्यावेळेस किती गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय चालू केला होता? साधारणतः त्यावेळेस गुंतवणूक मशीन कॉस्ट आणि जागा वगैरे घरची होती. पण त्या हिशोबाने जर आपण गणित जर काढलं तर सुरुवातीच्या काळात आमचं 2017ला साधारणतः 25-30 लाखाचं भांडवल वापरलं गेलं होतं. इनिशियल बेबी स्टेपसाठी 25 लाखाचं भांडवल लागलं होतं. आणि सर, मला हे सांगा, काय होतं आज ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता, आता ज्यावेळेस आपण एखाद्या व्यवसायाला 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, तर त्यावेळेस मला सांगा इनिशियल स्टेजला किती प्रॉफिट जनरेट झालं होतं पर इयर? 6 महिने काही प्रॉफिटच नव्हता. म्हणजे आता जेवढा आम्ही सेल करतो महिन्याचा तेवढा आमचा पहिल्या वर्षी वर्षाला पण झाला नव्हता. अच्छा, आता सरासरी एखादा आकडा सांगू शकता का? साधारणतः आता आम्ही महिन्याला 200-300 टनाचा सेल करत असतो. आणि सर, मला सांगा, आज जे महाराष्ट्रामधले हे जे आजचा जो व्हिडिओ युवक बघत आहेत, असं बहुतांश जणांच्या डोक्यामध्ये असतो हा बिझनेस की आपण धान्याचा व्यवसाय केला पाहिजे, तर ह्याचं काय फ्युचर आहे असं वाटतं तुम्हाला? सर, फ्युचर विकण्यासाठी तर फ्युचर आहेच आहे, पण खरं फ्युचर हे जो पिकवेल त्याच्यासाठी खूप मोठं फ्युचर आहे. आता शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकल्प याच्यासाठी राबवले जातात. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा आत्मा प्रकल्प असेल. आता जे आपण प्रोप्रायटरशिप फर्ममध्ये काम करतो तेच काम करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटन करून जर एकत्रपणे काम केलं तर त्याच्यासाठी शासनाचं अनुदान देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु प्रॉब्लेम काय येतोय आपल्याकडं, संघटनच मुळात आपल्याकडे एकीने शेतकरी उभा राहत नाही आणि तो उभा राहिला तर ती एकी शेवटपर्यंत टिकत नाही.
त्याच्यामुळे अडचणीत काय येतं की आमच्या सारख्यांनी जरी म्हणलं की शेतकऱ्यांना सोबत घेऊन जर काम करायचं म्हटलं तरी ते आम्हाला पण त्या अडचणींना फेस करावा लागतो की जसे व्यक्ती परत्वे माणसाचा स्वभाव बदलतो, त्या स्वभाव गुणाचे गुणदोष असतात, त्या गुणदोषासकट सगळ्या शेतकऱ्यांना सांभाळावं लागतं. मग त्याच्या ज्या काय अडचणी असतात त्या अडचणीमुळे ते संघटन उभं राहत नाही आणि ते उभं न राहिल्यामुळे शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करताना याची खूप अडचण येत असते. पण शेतकऱ्यांना शाश्वती जर तुम्ही दिली की रास्त भाव देतो, गुणवत्ता देतो, शेतकऱ्याला सुरुवातीच्या काळामध्ये बियाणं दिल्यानंतर त्याच्यासाठीचे लागणारं पूर्ण जे संशोधनात्मक काही फवारणी असेल किंवा काय असेल नॉर्मल, आत्ता आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की साधारणतः पिकाचं कोणत्याही पिकाचं परागीकरण जर करायचं असेल तर नॅचरल पद्धतीने ते परागीकरण होतच नाहीये. त्यासाठी तुम्हाला केमिकल वापरावंच लागते, रासायनिक द्रव्य द्यावं लागतं. परंतु याच्यातला फरक हा एवढाच की धान्यामध्ये असेल किंवा कडधान्यामध्ये याचं नगण्य खूप आहे. म्हणजे जर तुम्ही तरकारी भाजीपाल्यासाठी 100% जर रसायन जर वापरत असेल तर धान्यासाठी कडधान्यासाठी साधारणतः 1% देखील आतापर्यंत म्हणजे फवारणी होत नाही किंवा वापरलं जात नाही. हा आपल्यासाठी खूप बेटर आणि चांगलं ऑप्शन आहे की भविष्यात आपण निदान भाजीपाल्या सोडून जे काही इतर धान्य आणि कडधान्य खातोय त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसळ किंवा रसायनमुक्त मिळतंय. म्हणजे शेतकऱ्याकडनंच ते रसायनमुक्त मिळते. त्याच्यामुळं पुढे ग्राहकांनी सुद्धा एंड युजरनी सुद्धा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कडधान्याचा आपल्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये जर त्याचा वापर करण्यासाठी जर प्रयत्न जर केला तर यासाठी खूप आहे. आणि समजा आता गहू असेल किंवा आपण मिलेट्स म्हणतो ज्वारी बाजरीमध्ये, तर ते सुद्धा खूप सायन्सने सुद्धा सांगितलं की तुम्हाला जेवणामध्ये ज्वारी बाजरीचं खूप गरजेचं आहे. पण ज्वारी बाजरीची अडचण सर काय येते की शेतातली जी मजुरांची वानवा होत चाललेली, त्याच्यामुळे ज्वारीला सर खूप मोठ्या प्रमाणात कष्ट आहे, शारीरिक कष्ट आहे ज्वारीच्या पिकाला. मग ते पीक जे आहे ते नामशेष होत चाललंय. साधारणतः जुन्या काळात लोक काय सांगायची की जर ज्वारीचं पीक जर काढलं तर ज्वारीच्या पिकामधून जर तुम्ही जर एक हेक्टरीचं जर उत्पन्न निघालं तर त्यात 1 तोळा यायचा. म्हणजे साधारणतः ज्वारीचं उत्पन्न जर समजा आपण असं समजूयात की आता हेक्टरी जर आपण जर पकडलं, सोन्याचा भाव साधारणतः आपला 1.25 लाख 1.5 लाख चाललाय. आणि आज जर आपण त्या पद्धतीनं जर कॅल्क्युलेशन जर गणित जर मांडायला जर गेलं तर तेवढं उत्पन्न नक्कीच शेतकऱ्याला मिळत नाहीये. म्हणजे 80-90च्या दशकामध्ये जे सोन्याच्या भावाप्रमाणे धान्याचं उत्पन्न होतं त्या पद्धतीने आज ते उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाहीये. मग अशी जी पिकं आहे जी ज्याच्यामध्ये शारीरिक कष्ट खूप जास्त आहेत किंवा त्यामध्ये उत्पादन कमी होतं अशी पिकं शेतकरी टाळतो. मग शेतकरी तो ऊसाकडे वळतो, तरकारीकडे वळतो आणि मग त्यातून आपली ही जी कडधान्य आहेत, धान्य आहेत हे मुळातच कमी होत चाललेले. त्याच्यामुळे येणाऱ्या युवकांनी पहिल्यांदा पिकवायला शारीरिक कष्ट करण्याची तयारी ठेवावी आणि नंतर विक्रीसाठीची जी कौशल्य ती आत्मसात करावी आणि स्वतःचा माल आपला B2B असेल किंवा B2C मध्ये असेल अशा लेवलवरती ते तुम्ही एक पूर्ण सप्लाय चेन स्वतःची उभी करू शकता. आणि सर सर्वात महत्वाचं, ज्यावेळेस 2017 पासून तुम्ही हा व्यवसाय करताय तर 2017ला जो बाजरीचा जो भाव होता किंवा ज्वारीचा जो भाव होता तोच भाव त्यावेळेचा भाव आणि आत्ताचा भाव याच्यामध्ये काही डिफरंट वाढ झालाय का? हो, खूप झाला. त्यावेळेस साधारणतः 15-16 ते 20 रुपयापर्यंत बाजरीची जी प्राइस रेंज होती ती आता मिनिमम 25 पासून 33 पर्यंत प्राइस रेंज. म्हणजे साधारणतः एक 10 रुपयाचा फरक ज्वारीमध्ये पडून गेलेला, बाजरीमध्ये पडून गेलेला आहे आणि ज्वारीमध्ये 20 रुपये किलोला ही प्राइस रेंज वाढलेली. आणि जर अशाच पद्धतीने जर ही पिकं जर कमी जर होत जर गेली तर याच्यामध्ये साधारणतः दरवर्षी तुम्हाला 2 ते 3 रुपयांनी प्राइस रेंज जी आहे तीच कट ऑफने वाढत गेलेली दिसेल. आणि सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे समजा आपले जे ट्रेड डील अडकलेले आहे USA सोबत, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा जर त्या अमेरिकन लोकांना जर आपण आपल्या शेतीचा ऍक्सेस दिला किंवा त्यांचे धान्य विकण्याचा ऍक्सेस आपल्या भारतामध्ये दिला तर काय शेतकऱ्यावर परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? तर साधारणतः आपल्या शेतकरी कुटुंबाचं आता आणण्यावर जर क्षेत्र जर काढलं तर ते 5 एकरच्या आसपास आणि तिकडल्या शेतकऱ्याचं जर गणित जर काढलं तर ते साधारणतः 50 एकराच्या 40 एकराच्या वरचा शेतकरी आहे. त्याला तंत्रज्ञान अवलंबून आहे. त्याला प्रवीण ते मशीन नको चालू, 2 मिनिटं थांब, शिलाई नको मारूस. साधारणतः जगाच्या म्हणजे आपल्याकडं सर त्यांच्याकडं प्लस सबसिडी आहे. म्हणजे त्यांना शेती पिकवण्यासाठी सोप्या भाषेमध्ये त्यांचं सरकार त्यांना पगार देतं. इथे आपल्याला साधी कर्जमाफी नीट मिळत नाही. एवढी मोठी फरक असताना आणि प्लस आपल्याकडं शेतकरी जो आहे तो अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला तेवढ्या पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याची इच्छा जरी असली की त्याला
त्याच्या शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरायचे, जगाच्या स्पर्धेबरोबर त्याला स्पर्धा करण्यासाठी हवं ते संशोधन करून त्याच्या शेतीमध्ये नवीन बाजारात जे विकलं जाईल ते पिकवायचे, तर त्याला तेवढं क्षेत्रच उपलब्ध नाहीये. आणि 4 शेतकऱ्यांनी 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जे फार्मर प्रोड्युसर कंपनी करा किंवा शेतकरी गट करा, एकत्र येऊन काम करा, हे जे सांगितलंय, तर त्याला भावकीचं, जातीचं असे अनेक जे कंगोरे आपल्याकडे आहेत ते अडचणीचे ठरतात आणि ते एकत्र येऊन त्या पद्धतीने काम देखील केलं जात नाही. मग जगाच्या पेठेबरोबर ट्रेड डीलनुसार अमेरिकेला जर आपला ऍक्सेस जर दिला तर सर आपला जो शेतकरी कुठेतरी थोडा बहुत उभा राहतोय. जो आत्ताचा जो आपण जी म्हणतोय की जी जनरेशन शेतीत यायला हवी ती येणारच नाही सर. आणि येण्याजोगं त्यांना पोषक वातावरण देखील आपली शासन व्यवस्था उपलब्ध करून देत नाहीये. आता साधारणतः आपण एक साधारण उदाहरण पाहतो की दुधातली भेसळ थांबली तरी दूध 70-80-100 रुपयावरती लिटरवरती जाईल असं आपण जे म्हणतोय सर, तेच जर दूध जर भेसळ थांबली 70-80 रुपयावरती जाईल. आणि त्याच वेळेस जर आपण अमेरिकेचा ऍक्सेस जर त्यांना जर दिलं तर त्याला 15 रुपये लिटरचं सुद्धा दूध मिळणार नाही. माझ्याकडे लिहून घेऊन जा. कारण त्यांचे जर जे दुग्धजन्य पदार्थ जर आपल्या पेठेमध्ये, त्यांचं दूध आपल्या पेठेत येणार नाही सर, त्यांचे दुग्धजन्य पदार्थ आपल्या पेठेत येणार आहे. आणि ते जर आपल्या पेठेमध्ये जर आलं तर कुठून हे करणार आहे. आता ऊसानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने जसं इथेनॉलचं ब्लेंडिंग वाढवण्यासाठी प्रमोशन केलं, त्यातून ऊसानंतर आपल्या भागामध्ये गुजरात, MP, कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या आणि UP, बिहार ह्या 5-6 मोठे राज्य, याच्यामध्ये मक्याचं क्रॉप सर खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मका ही मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलला ब्लेंडिंगला वापरली जाते. ऊसानंतर पर्यायी पीक लोकांनी काय स्वीकारलंय तर मका स्वीकारलाय. रास्त भाव बाजारामध्ये मिळतो आणि त्याच लेवलला जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ आणि त्यांचं इथेनॉल किंवा त्यांची मक्याला जर आपण जर आपली इथे जर परमिशन जर दिली तर आपला सर मोठ्या प्रमाणात जो संघटित होऊन काम करतोय, ज्यातून 2 रुपये शेतकऱ्याला निदान जमा खर्चापुरते किंवा कुटुंब उदरनिर्वाहापुरतं पैसे हातात मिळतात, ते सुद्धा त्याच्या खिशात जाणार नाही सर. त्याच्यामुळे तो ऍक्सेस देणं कधीही आपल्यासाठी उचित ठरणार नाहीये. तर आपल्या प्रेक्षकांनाही सांगा की सध्या आपल्या कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑफर चालू आहेत? सर आता आपल्याकडे धान्य आणि कडधान्यामध्ये आपण ते 2 कॉम्बो तयार केलेत आणि त्याचं आपण पुणे सिटीमध्ये आणि PCMC सिटीमध्ये पूर्णकडे होम डिलिव्हरी देतो. आपला पहिला कॉम्बो जो आहे त्याची रक्कम आहे 500 रुपये. 500 रुपयात आपण 5 किलो गहू, 3 किलो ज्वारी, 2 किलो बाजरी आणि 2 किलो इंद्रायणी एवढं हे 12 किलोचं धान्य आपण 500 रुपयामध्ये पुणे शहरामध्ये सगळीकडे होम डिलिव्हरी देतो. आणि दुसरा एक आपला कडधान्याचा कॉम्बो आहे 5 किलो ज्वारी, 5 किलो बाजरी आणि 8 कडधान्य अर्धा किलो प्रत्येकी, असे 14 किलोचा जो कॉम्बो जो आहे तो 700 रुपयांना आपण पूर्ण पुणे शहरामध्ये होम डिलिव्हरी देत आहे. आणि ऑर्डर दिल्यानंतर किती वेळात तो? साधारणतः एका दिवसामध्ये, साधारण 1 ते 2 दिवसामध्ये ते मला ती होम डिलिव्हरी होऊन जाते. येस. आणि ह्या ऑफरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सरांचा खाली आपण नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांची वेबसाईटही मेन्शन केलेली आहे, तिथे जाऊनही व्हिजिट करू शकता आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना सरांच्या कंपनीची जर्नी बघितलेली आहे. त्याचबरोबर सरांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या जर्नीमध्ये की ज्यावेळेस 2017ला त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती त्यावेळेस 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि त्यांनी त्यामध्ये एक दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितला की 25 लाख रुपये गुंतवणूक करूनही 6 महिने कंपनी लॉसमध्ये होती, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच प्रॉफिट नव्हतं. यातून तुम्हाला शिकायला भेटतं की कोणताही व्यवसाय असू द्या त्यामध्ये प्रॉफिट जनरेट करण्यासाठी तुम्हाला काही काळ स्पेशन्स ठेवावं लागतात, त्यावेळेस तो प्रॉफिटमध्ये जातो बिझनेस. आणि त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून असाल आणि तुम्हाला धान्य लागत असेल, डीलर असाल, दुकानदार असाल किंवा तुमच्या फॅमिलीसाठी धान्य पाहिजे असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.